श्रद्धा कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मावळ। ही आहे आपली पीएम किसानची ब्रँच। तर पीएम किसान योजना काय आहे, या संदर्भात काय अडचणी येतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया। कुटुंबातील एक व्यक्ती हा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे। यामध्ये कुटुंबाची व्याख्या अशी आहे की पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य यांच्यापैकी कोणीही एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते। तसेच त्या व्यक्तीच्या नावे लागवडीलायक जमीन धारणा असणे आवश्यक आहे। काही शेतकरी आपल्या ऑफिस मध्ये आलेले आहेत, बघूयात त्यांच्या काय अडचणी आहेत। नमस्ते मॅडम। नमस्ते नमस्ते, काय म्हणता बांगर साहेब? मॅडम, माझ्या सोसायटीतील काही शेतकरी आहे आणि माझ्या गावातील सरपंच आहे। नमस्ते सरपंच। हां, तर आमच्या गावातील काही शेतकऱ्यांचे पीएम किसानचे हप्ते येत आहेत, रेग्युलर येत आहेत। पण काही शेतकरी असे आहेत की वयस्कर शेतकरी आहेत ज्यांचे हप्ते येत नाहीत। 3 हप्ते आले, 4 हप्ते आले, त्यानंतर हप्ते बंद झाले। तर असे काही शेतकरी आहेत। काही शेतकऱ्यांचे अजून म्हणजे फॉर्म भरलेले आहे पण हप्ता सुरू झालेला, अशा काही अडचणी आहेत। तर त्या संदर्भात सरपंच वारंवार सरपंचाला शेतकरी विचारत असतात। तर त्या संदर्भात शेतकरी आहेत आमच्या गावचे, सारखे येतात। बर हप्ते येत नाही, साहेब भेटले, साहेबांना म्हणलं चला मी येतो ऑफिसला येतो। बर नाही, बरं झालं आलात। तर ह्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, ह्यांची मला वाटतं राहण्याचं गाव वेगळं आहे आणि सातबारा वेगळ्या गावात आहे, बरोबर? त्यामुळे ह्यांना त्या गावामध्ये जमीन नसल्यामुळं अपात्र करण्यात आलेलं आहे। हे जे शेतकरी आहेत तुमच्या, हे राहायला कुठे आहेत? खडकाळ्यामध्ये आहेत। आणि जमीन कुठे आहे? नाण्यामध्ये का? त्यामुळेच प्रॉब्लेम झालाय, कारण ह्यांनी राहण्याच्या गावातून पीएम किसान पोर्टलवर अर्ज भरलेला होता, पण त्यांची जमीन नाण्यामध्ये असल्यामुळे त्याचं लँड सीडिंग झालेलं नाही, त्यामुळे तिथं अपात्र करण्यात आलं आहे। कारण खडकाळ्यामध्ये त्यांच्या नावे जमीन नाही, बरोबर की नाही? हा, तर आता काय करावं लागेल, हे जे सगळे कागदपत्र आहेत तुम्हाला 7-12, 8 फेरफार, त्याच्यानंतर पती पत्नींचं आधार कार्ड, हे सगळे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील। त्याच्यासोबत बांगर साहेब तुमचे कृषी सहाय्यकाचं तपासणी प्रपत्र लावा। आपल्याला हे जे अपात्र केलेलं आहे हा अर्ज रिव्होक करून घ्यावा लागेल, त्याच्यानंतर तुमचे या शेतकऱ्यांचे हप्ते जमा होतील। तर आता तुम्ही हे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुमचं रिव्होक करू आपण, त्याच्यानंतर ह्यांचा गाव बदल करावा लागेल। हा, आणि गाव बदल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा महसूल विभागाकडनं लँड सीडिंग करून घ्यावं लागेल आणि आमचे बांगर साहेब केवायसी करून घेतील आणि महसूल विभागाकडनं तुम्हाला लँड सीडिंग करावं लागेल। ठीक आहे? अजून काय आहे बांगर साहेब? हा मॅडम, हे दुसरे शेतकरी आहेत, यांचे पण पैसे येत नाहीत, तर हे एवढं चेक करून घ्या। रजिस्ट्रेशन नंबर आहे हा। बांगर साहेब यांनी व्हॉलेंटरी सरेंडर केलेलं आहे, त्यामुळं ह्यांचे पैसे सद्यस्थितीमध्ये मिळत नाहीत। त्यांनी 2 OTP टाकून स्वतः ते सरेंडर केलेली आहे योजना, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्यांचे पैसे मिळत नाहीत। आता नवीन टॅब येणार आहे त्याच्यासाठी, पण ते अजून कार्यान्वित झालेलं नाही। ते सुरू झालं की मी तुम्हाला सांगेन। अजून काही आहेत का? हो, दुसरे पण काही शेतकरी आहेत। हा, ठीक आहे। ह्याची तर केवायसी झालेली नाहीये, तर तुम्ही ह्याचा लँड सीडिंग झालेला आहे, त्याच्यानंतर ह्याचा PFMS रिस्पॉन्स पण ओके आहे। त्याची केवायसी नसल्यामुळे त्याला पैसे मिळत नाहीत, तर तुम्ही तुमच्या FINO ऍप मधून त्यांची केवायसी करून घ्या। अजून काही ह्याच्यामध्ये बरेच लोक तुम्हाला विचारतील की बाबा आमचे पैसे येत नाहीत किंवा मिळतच नाहीयेत, आम्हाला योजनेचा लाभच मिळत नाही, किंवा आम्हाला म्हणजे नाही का आम्ही चक्रा मारतोय, ऑफिसकडे जातोय, पण आम्हाला पैसे येत नाहीत। तर ते पैसे न येण्यामागं काय कारण आहेत हे मी तुम्हाला परत एकदा सांगते। हा, याच्यामध्ये कधी कधी शेतकऱ्याचं आधार कार्ड जे असतं त्याचं ते बँकेला लिंक झालेलं नसतं, त्यामुळं पैसे त्याला मिळत नाहीत, किंवा त्यांनी एका बँकेमध्ये आधार लिंक केलेलं असतं आणि दुसऱ्या बँकेमध्ये चेक करत असतो, किंवा काही लोकांनी आता पोस्टात खाती काढलेली आहेत, तर त्याचे पैसे पोस्टात जमा होत असतात, परंतु शेतकऱ्याला माहिती नसतं। तर तुम्ही आधार कुठल्या अकाउंटला लिंक आहे तिथं ते आमच्या स्टेटसवरून ते तुम्हाला असं जर कोणी असतील तर आम्ही तुम्हाला सांगू की ते कुठल्या बँकेत किंवा पोस्टात जमा होते, तिथं जाऊन शेतकऱ्यांना चेक करायला सांगा। ठीक आहे? त्याच्यानंतर कधी कधी लँड सीडिंग झालेलं नसतं। आता जसं आपण बघितलं की जमीन एका गावात आहे, दुसऱ्या गावामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे, अशा ठिकाणी ते अपात्र झालेलं असतं, त्यामुळं त्यांना रिव्होक केल्यानंतर पुन्हा एकदा लँड सीडिंग करून घेणं गरजेचं आहे। आणि केवायसी तर आपल्याला माहिती आहे, केवायसी कंपल्सरी आहे। किंवा अजून अर्ज केलेला असतो आणि शेतकरी म्हणतात की आम्ही अर्ज केलेला होता परंतु आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला नाही,
तर कधी कधी काय असतं, मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळतो. कधी पत्नी किंवा पती किंवा 18 वर्षाखालील अपत्य यांच्यापैकी जर कोणी लाभ घेत असेल तर आम्ही पुन्हा दुसरा अर्ज आल्यानंतर त्याला लाभ देऊ शकत नाही. त्यामुळं तो अर्ज रिजेक्ट होतो. आणि सगळ्यात महत्वाची अट जी आहे की या योजनेमध्ये वारस नोंदीमुळं आपल्या नावावर जर जमीन आली तर तेवढा एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो. फक्त त्यावेळी पण 2019 नंतरची वारस नोंदीचा एक फेरफार आणि आधीच्या वारस नोंदीचा एक फेरफार आपल्याला त्यासोबत जोडावा लागतो. असे 2 फेरफार जोडावे लागतात. असे 2 फेरफार त्या ठिकाणी जोडावे लागतात. शेतकरी जेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करतायत तर त्यांना 200 KB मध्ये त्यांची फाईल बसवायची आहे. तर त्याच्यासाठी कधी कधी इथे डॉक्युमेंट्स खूप ब्लर दिसतात किंवा काही शेतकऱ्यांनी फक्त 7/12च अपलोड केलेला आहे, काही शेतकऱ्यांनी दोघांचे आधार कार्ड अपलोड केलेले नाहीत किंवा जुना फेरफार अपलोड केलेला नाही. तर असं काही आढळल्यास, डॉक्युमेंट्स परिपूर्ण नसल्यास आमच्या स्क्रुटिनीमध्ये आम्ही ते रिजेक्ट करतो. तर क्लिअर डॉक्युमेंट्स आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करा. किंवा कधी कधी काय आहे की शेतकरी अविवाहित असतो पण मग त्यांनी तिथं तसं प्रमाणित करणं गरजेचं आहे. स्वयं घोषणापत्र त्याच्याकडून घ्या आणि ते अपलोड करा. म्हणजे आम्हालाही तिथं क्लिअर होतं की बाबा अविवाहित असल्यामुळे त्यांनी त्याच्या पत्नीचं आधार कार्ड अपलोड केलेलं नाही. किंवा जर मृत्यू झालेला असेल पती अथवा पत्नीचा तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तिथं अपलोड करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते स्क्रुटिनीमध्ये रद्द होणार नाही. महत्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे 7/12 ज्या ठिकाणी तुमचं नाव येत आहे. कधी कधी 7/12चे पण 4-4 पेजेस आहेत, ते आपल्या लिमिटमध्ये बसत नाहीत. तर पहिलं पान आणि ज्या ठिकाणी नाव आहे त्याला शक्यतो हायलाइट करून तो 7/12 फेरफार 2 फेरफार असतील तर दोन्ही फेरफार अपलोड करणं गरजेचं आहे. आणि पती पत्नींचे आधार कार्ड किंवा मी मगाशी जसं सांगितलं जर काही वेगळी केस असेल तर त्याप्रमाणे स्वयं घोषणापत्र अथवा मृत्यू प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्र आहेत. अजून एक गोष्ट क्षेत्रीय स्तरावर सांगा, आमच्या स्क्रुटिनीमध्ये असं निदर्शनास येते की जो 7/12 अपलोड केलेला आहे तो पूर्णपणे अकृषक झालेला आहे, म्हणजे NA झालेले आहेत काही, तर तसेही 7/12 अपलोड केले जातात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लाभ देता येणार नाही, कारण योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्याकडे लागवडीला एक जमीन असणं आवश्यक आहे. त्यामुळं गुंठेवारीतले जे प्लॉट आहेत किंवा NA झालेले प्लॉट आहेत अशा लाभार्थ्यांना आपल्याला लाभ देता येणार नाही. किंवा कधी कधी शेतकऱ्याकडे 2019 नंतरचा खरेदीचा 7/12 असतो आणि वडिलोपार्जित जमीनही असते. तर अपलोड करताना डॉक्युमेंट्स वडिलोपार्जित जमिनीचा करायला सांगा, कारण फक्त आणि फक्त वारस नोंदीने येणाऱ्या 7/12नाच आपल्याला 2019 नंतरच्या 7/12ना लाभ देता येतो. किंवा बक्षीसपत्राचे, वाटपपत्राचे, त्याच्यानंतर खरेदीचे असे 2019 नंतरचे कुठलेही फेरफार जर असतील तर अशा केसमध्ये आपण लाभ देऊ शकत नाही. अजून काही अडचण आहे का तुमची? एक अडचण अशी आहे की आज आता नवीन रजिस्ट्रेशन ID मागते, तर त्या संबंधी आम्हाला काही माहित नाही, काही शेतकऱ्यांना माहित नाहीये, तर त्या संबंधी थोडी 11 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला फार्मर ID कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तसेच इतर सर्वच योजनांचा लाभ आपण देऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे ज्यांचे अप्रुव्हल द्यायचे असतील किंवा प्रस्ताव रिव्होक करायचे असतील तर त्याच्यावर तुम्हाला फार्मर ID टाकणं कंपल्सरी आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते. बोला, काय काम काढलं? PM किसानचे ह्याच्या अगोदर माझ्याकडे 4 हप्ते जमा झाले, पण आता मी लेटेस्ट मध्ये बघतो ना तेवढ्या 2-3 महिन्यामध्ये पैसे जमा झालेले नाही माझ्या अकाउंटला. अच्छा, ठीक आहे. आधार कार्ड द्या. हा माझा आधार बघा, तुम्ही मागच्या वर्षी वगैरे इन्कम टॅक्स भरला होता का? हा, भरला होता ना. तर काय आहे, जर तुम्ही PM किसानला रजिस्ट्रेशन केलं असेल आणि इन्कम टॅक्स भरलेला असेल तर इन्कम टॅक्स पेई असल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही टॅक्स भरल्यामुळे तुम्हाला सद्यस्थितीमध्ये पैसे येत नाहीत. अच्छा, म्हणजे मी टॅक्स भरला म्हणून मला पैसे येत नाही. टॅक्स भरल्यामुळे, कारण इन्कम टॅक्सचं पोर्टल आणि PM किसानचं पोर्टल हे कनेक्ट केलेले आहेत, त्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत. मावशींचं आधार कार्ड दाखवा. मावशीचं आधार कार्ड दिलं ना तुम्हाला इथे? मावशींचं आधार कार्ड चेक. तुम्ही डॉक्युमेंट्स जे अपलोड केलेले होते अर्ज भरताना त्याच्यामध्ये फेरफार अपलोड केलेला नव्हता. तुम्ही परत जाऊन CSC सेंटर मध्ये
सगळे आता डॉक्युमेंट्स काय करायला लागेल इथं जी त्याच्यासाठी? लिस्ट लावलेली आहे अच्छा, हे हा. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही पुन्हा एकदा पोर्टलवर अपलोड करा. अच्छा, ठीक हे आहे. राज्याकडनं रिजेक्ट झालेलं आहे, बरं रिजेक्टेड बरं बाय ठीक. स्टेट. आता म्हणजे पुन्हा ही सगळी प्रोसेस पुन्हा ही करायला सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागेल आणि ठीक आहे. हार्ड कॉपी तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकांकडे द्या. ठीक आहे. आणि मग हे जर कधीपर्यंत चालू होईल? त्याचं अप्रुव्हल मिळालं की चालू होईल. धन्यवाद. तर या होत्या पीएम किसान योजना राबविताना येणाऱ्या काही समस्या आणि त्यांचं निराकरण. यापेक्षा काही अधिक तुमच्या अडचणी असतील तर संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.